उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्र हाती घेऊन जवळपास 3 महिने पूर्ण झाले। मात्र गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत नाराजी नाट्याच्या चर्चा रंगू लागल्या। पक्षाच्या महत्त्वाच्या पदावरून तटकरे आणि पटेल यांना हटवल्याची कुजबुजही सुरू आहे। या सर्व चर्चांवर राष्ट्रवादीकडून ठोस स्पष्टीकरण देण्यात आलं नसल्यानं पक्षात काहीही आलबेल नाही असे संकेत मिळतात। त्यातच राष्ट्रवादीचे खासदार आणि सुनेत्रा पवारांचे पुत्र पार्थ पवारांनी काल अचानक मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। कोणालाही सुगावा लागू न देता पार्थ पवार रात्री 10च्या दरम्यान मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान वर्षा या ठिकाणी गेले। या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, या भेटीचं नेमकं कारण काय हे अद्याप गुलदस्त्यात आहे। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुरू असलेल्या अंतर्गत कलहाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते। त्यामुळे या भेटीनंतर राष्ट्रवादीच्या गोटात काही नवीन मोठ्या घडामोडी घडणार आहेत का हे पाहणं महत्त्वाचं आहे। काल मला पार्थ पवार येऊन भेटले। काही 2-3 प्रशासनिक विषय होते, काही राजकीय विषय होते, त्याच्यावर त्यांनी माझ्याशी चर्चा केली। मला असं वाटतं की आम्ही मित्रपक्ष आहोत, त्यामुळे ते मला येऊन भेटणं ही काही फार मोठी बातमी आहे असं मला वाटत नाही।